शरद मोहोळने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल की जे साथीदार सकाळपासून आपल्यासोबत फिरतायत तेच आपल्या मृत्यूचं कारण बनतील। मोहोळ गँगने मारणे गँगमधील 2 व्यक्तींची हत्या केली। या 2 व्यक्तींच्या हत्येचा बदला म्हणून मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली। संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळने किशोर मारनेची हत्या केली। हॅलो एव्हरीवन अँड वी आर बॅक टू दी अनदर केस स्टडी विथ मी। तर आज आपण शरद मोहोळ हत्याकांड प्रकरणाची संपूर्ण माहिती घेणार आहोत, म्हणजेच एकदम त्यांच्या जन्मापासून ते एकदम त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या अशा घटना घडल्या की त्या घटनेचा मोबदला म्हणून त्यांना आपल्या स्वतःचा जीव गमवावा लागला। हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु या एकाच व्हिडिओमध्ये आपण सर्व घटना कव्हर करणार आहोत। शरद मोहोळची हत्या कशी झाली आणि ती का झाली हे पाहण्यापूर्वी आपण शरद मोहोळबद्दल थोडीशी माहिती घेऊया। 1983 साली मुळशी तालुक्यातील मुठा या छोट्याशा गावामध्ये शरदचा जन्म झाला। शरदच्या वडिलांचं नाव होतं हिरमन मोहोळ आणि आईचं नाव अरुणा मोहोळ। शरदचे वडील होते ते पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये काम करत होते। शरदच्या घरची परिस्थिती पाहायची झाली तर एक मध्यमवर्गीय कुटुंब आपण समजू शकतो। लहानपणापासून मोठं होत असताना पुणे साईडला किंवा त्या एरियामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत होतं आणि शरद आहे तो लहानपणापासून कुस्तीचा त्याला खूप नाद होता आणि तो कुस्ती खेळत खेळत जसा मोठा होत होता त्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारीचं क्षेत्र वाढत होतं ते पाहून तो पण इम्प्रेस होत होता। आता त्या भागामध्ये गुन्हेगारी वाढण्यामागचं कारण हे होतं, पुणे भागामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल इस्टेटची निर्मिती होत होती। नवीन नवीन IT कंपन्या तिकडे उदयास येत होत्या आणि त्या कंपन्या उभारण्यासाठी जमिनींची गरज होती। या कंपन्यांचे जे मालक होते ते त्या जमिनी घेण्यासाठी त्या भागातील जे लोकल लोक आहेत त्यांना मुबलक पैसा द्यायला तयार होते आणि त्यांनी त्या भागातील लोकांना खूप सारा पैसा देऊन तिथल्या जमिनी घेतल्या आणि तिथे आपल्या कंपन्यांची निर्मिती केली। त्या भागातील लोकांनी ज्या जमिनी विकल्या होत्या आणि त्याचा मोबदला म्हणून त्या लोकांना जो पैसा मिळाला होता त्या पैशाचा त्या भागातील लोकांनी महागमहागड्या गाड्या असू दे, मोठमोठाले बंगले असू दे, गळ्यामध्ये सोन्याच्या चेनी असू दे, हातामध्ये सोन्याचे कडे असू दे, हे घेण्यासाठी केला। आणि हे सर्व पाहून त्या भागातील जे शेतकऱ्यांची मुलं होती, जे कॉलेजला जाणारी मुलं होती ते इम्प्रेस व्हायला लागले। त्यांना पण वाटायला लागलं की आपल्या पण गळ्यामध्ये सोन्याची चेन पाहिजे, महागमहागडी गाडी पाहिजे। आता महागमहागड्या गाड्या, गळ्यामध्ये सोन्याची चेन घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, कारण पैसा तर कमवायला पाहिजे। आता त्या भागातील मुलांना असं वाटायला लागलं की सोप्या पद्धतीने आपण पैसा कसा कमवू शकतो। त्यासाठी त्या भागातील मुलांनी शॉर्टकट पर्याय निवडला आणि तो पर्याय असा होता की त्या भागातील जे कॉलेजमध्ये जाणारी मुलं होती ती गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली आणि त्यातच होता हा शरद मोहोळ। प्रथमतः तर शरद मोहोळ डायरेक्ट गुन्हेगारी क्षेत्रामध्ये उतरला नाही, परंतु त्याचा भाऊ जो होता संदीप मोहोळ त्याने ऑलरेडी पुणे भागामध्ये आपलं गुंडगिरीमध्ये वर्चस्व निर्माण केलेलं होतं आणि हा शरद संदीपसोबत गुन्हेगारी क्षेत्रात उतरला। आता इकडे एक टर्निंग पॉईंट येतो। पुण्यामध्ये तर अशा खूप साऱ्या गँग होत्या जे पैसे वसुली, खंडणी असू दे अशा पद्धतीचे गुन्हे करून पैसे घेत होते आणि त्यामध्ये प्रमुख ज्या गँग होत्या त्यामध्ये 2 गँग प्रमुख होत्या। एक होती मारणे गँग आणि दुसरी होती मोहोळ गँग। मोहोळ गँगचं प्रतिनिधित्व करत होता संदीप मोहोळ आणि मारणे गँगचं प्रतिनिधित्व करत होता गणेश मारणे। त्याच्यानंतर गणेश मारणे गँग आणि संदीप मोहोळ गँगमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, आपलं प्रभुत्व निर्माण करण्यासाठी त्या भागामध्ये स्पर्धा सुरू झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की या 2 गँगमधली पोरं एकामेकाच्या गँगमधील लोकांना मारण्यासाठी तयार झाली आणि याचा परिणाम असा झाला की मोहोळ गँगमधील लोकांनी मारणे गँगमधील 2 लोकांची हत्या केली आणि त्या दोघांच्या हत्येचा बदला म्हणून गणेश मारणे गँगने संदीप मोहोळची हत्या केली। जेव्हा संदीपची हत्या झाली त्या गाडीमध्ये हा शरद मोहोळ पण होता आणि तो त्याची गाडी चालवत होता। जवळपास 18 लोक त्या गाडीच्या आसपास आले मारणे गँगचे आणि त्यांनी पहिल्यांदा त्या गाडीच्या काचा फोडल्या जेणेकरून संदीपचा जीव वाचता कामा नये। त्यांनी पहिल्यांदा काचा फोडल्या आणि त्याच्यानंतर संदीप मोहोळवरती फायरिंग केली। तिथे संदीप मोहोळचा मृत्यू झाला, परंतु याचा परिणाम असा झाला
की संदीपचा जो कार ड्रायव्हर होता, जो शरद मोहोळ होता, त्याने हे सर्व पाहिलं होतं आणि शरदने त्यावेळीच एक स्वतःला म्हणजे समजवलं, आपण म्हणू शकतो एक शपथ घेतली की आपण याचा बदला जरूर घेणार। हे सर्व झाल्यानंतर संदीप मोहोळच्या हत्येमध्ये गणेश मारनेला पोलिसांनी अटक केली आणि मारने गँगची जी सूत्र होती ना, ती गणेश मारनेचा भाऊ म्हणजे किशोर मारने याच्या हातामध्ये आली आणि इकडे आता संदीप मोहोळची हत्या झाली होती, त्यामुळे संदीप मोहोळच्या म्हणजे मोहोळ गँगची जी सूत्र होती ना, ती शरद मोहोळच्या हातामध्ये आली। आता शरदला संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायचा होता, त्यामुळे शरद मोहोळने गणेश मारनेचा भाऊ किशोरला टार्गेट करायचं ठरवलं आणि त्याने किशोर मारनेची हत्या केली आणि किशोर मारनेच्या हत्येमध्ये शरद मोहोळला पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी अटक केल्यानंतर जेलमध्ये असतानाच त्याने 8 जानेवारी 2012 साली मोहम्मद कातिल सिद्दीकी या कैद्याची हत्या केली। आता हा जो मोहम्मद कातिल सिद्दीकी होता ना, तो एका बेकरी ब्लास्टचा ना मुख्य संशयित म्हणून होता। शरदने त्याची हत्या केल्यामुळे त्याची जी इमेज आहे ना, हिंदू डॉन अशी झाली। आता त्याच्यानंतर आपण येऊया शरद मोहोळची हत्या कशी झाली आणि त्याच्या मागे कारण काय होती। तर मिळालेल्या माहितीनुसार शरद मोहोळच्या हत्येमागचं कारण आर्थिक वाद आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्या हत्येमध्ये प्रमुख आरोपी आहे तो आहे मुन्ना पोळेकर। मुन्ना पोळेकर आणि त्याचे जे 2 साथीदार होते ना, ते शरदवरती मागील 15 ते 16 दिवसापासून नजर ठेवून होते। ते वाट पाहत होते त्यांना कधी असा मौका मिळतोय आणि त्यांना तो मौका मिळाला आणि त्यांनी शरद मोहोळची हत्या केली। तर या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी कित्येक आरोपींना अटक केलेली आहे आणि आपल्याला हे पाहणं महत्त्वाचं आहे की याच्या पुढे काय होणार आहे। तर अशा पद्धतीने ही घटना ना इथे समाप्त होते। भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा। धन्यवाद।